मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र पात्र व अपात्र उमेदवाराची यादी यवतमाळ जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेली आहे. ती कशी बघायची या संदर्भातला हा व्हिडिओ. त्यासाठी मित्रांनो, सर्वात प्रथम आपल्याला डेस्कटॉपवर यायचं आहे. डेस्कटॉपवर आल्यानंतर मित्रांनो, आपल्याला गुगल क्रोम हा ऑप्शन दिसतील. त्यावरती मित्रांनो आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे. मित्रांनो, त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. ती ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. आपल्या प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर गुगल क्रोमची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये आपल्याला सर्च बॉक्स दिसतील. त्या सर्च बॉक्समध्ये मित्रांनो आपल्याला यवतमाळ हे टाईप करून घ्यायचं आहे. यवतमाळ हे टाईप करून घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला एंटर प्रेस करून पुढे जायचं आहे. एंटर प्रेस करून पुढे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र, भारत. त्या खाली मित्रांनो आपल्याला अनाउन्समेंट ऑप्शन दिसतील. त्यासाठी आपल्याला अनाउन्समेंट या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. मित्रांनो, आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर मित्रांनो टायटलमध्ये आपले सरकार सेवा केंद्र लिस्ट दिसतील. त्यानंतर बाजूला डिस्क्रिप्शन ऑप्शन दिसतो. यामध्ये मित्रांनो टेम्पररी इलिजिबल लिस्ट आणि टेम्पररी इनइलिजिबल लिस्ट हे दोन ऑप्शन दिसतील. ज्यांना पात्र उमेदवाराची यादी बघायची आहे त्यांनी फर्स्ट ऑप्शनवर क्लिक करावे आणि ज्यांना अपात्र उमेदवाराची यादी बघायची असल्यास त्यांनी सेकंड ऑप्शनवर क्लिक करावे. मला पात्र उमेदवाराची यादी बघायची असल्यामुळे मी फर्स्ट ऑप्शनवरती क्लिक करत आहे. फर्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. त्यासमोर ओके आणि कॅन्सल हा ऑप्शन दिसतील. तुम्हाला पुढे जायचं असल्यास ओके या बटनावरती क्लिक करावं लागेल. मित्रांनो, ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पात्र उमेदवाराची यादी शो होतील. तुम्हाला तुमचे नाव या यादीमध्ये बघून घ्यावे लागेल. मित्रांनो, त्यासाठी रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे आणि व्यवस्थित तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही ते एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. जर का तुम्हाला इथे तुमचे नाव भेटले नसेल तर तुम्हाला याचा अर्थ अपात्र यादीमध्ये टाकले आहे. मित्रांनो, तुम्हाला अपात्र उमेदवाराची यादी बघायची असल्यास बाजूला अनाउन्समेंट या टॅबवरती क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. त्यासाठी टेम्पररी इनेजिबल लिस्ट यावरती क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर न्यू विंडो ओपन झाली दिसेल. तुमच्यासमोर ओके आणि कॅन्सल हा ऑप्शन दिसतील. तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अपात्रची लिस्ट तुमच्यासमोर ओपन झालेली दिसेल. तुम्हाला कोणत्या कारणास्तव अपात्र केलेलं आहे मित्रांनो त्याचे सविस्तर कारणे तुम्हाला लास्ट कॉलममध्ये दिलेले आहे. ते व्यवस्थित तुम्हाला रीड करून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या त्रुटीची दुरुस्ती करायची असेल तर 18 ऑगस्ट 2025 ते 22 ऑगस्ट 2025 या दरम्यान तुम्हाला सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत यवतमाळ कार्यालय येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून जे काही त्रुटीचे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करावे लागेल. ज्यांना सामाजिक कार्यात अनुभव असल्याचे प्रमाणपत्र सादर करायचे आहे त्यांनी 18 ऑगस्ट 2025 ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीत यवतमाळ कार्यालय येथे सादर करावी. त्यानंतर कुठल्याही उमेदवारास अनुभव प्रमाणपत्र सादर करण्याची आणि त्रुटीचे कागदपत्र सादर करण्याची संधी दिली जाणार नाही. ज्या अपात्र उमेदवारांनी वरील कालावधीत डॉक्युमेंटची पूर्तता केली नाही तर अशा अपात्र उमेदवारांचे अर्ज कायमस्वरूपी अपात्र ठरवल्या जातील. आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2025 बाबत मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात WRIT प्रोटेक्शन नंबर 3848/2025 दाखल झाली आहे. त्यामुळे सदर निवड प्रक्रिया न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येते. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. अशा प्रकारे मित्रांनो आपण यवतमाळ जिल्हा येथे आपले सेवा केंद्र अंतर्गत पात्र व अपात्र उमेदवारांची यादी बघितली आहे. धन्यवाद.